नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 3 ते 3 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर व आकर्षक अशी रांगोळी काढून दाखवत आहे. चला तर मग आपण टिपके मांडून घेऊयात. 3 असे 3 वेळेस लाईन्स मारून घ्यायचे आहेत एकाखाली एक. चला तर मग आता आपण चौकोन काढून घ्यायचा आहे 3 ते 3 टिपक्यांचा. मग मधल्या साईडनेही त्याला क्रॉस होणारा असा चौकोन काढायचा आहे. चला तर आता मधल्या साईडने आपण हा चौकोन काढून घेतलेला आहे. त्याच्या खाली आपल्याला 3 रेघा काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच त्रिकोणामध्ये. चला तर आता आपण लाल रंग चौकोनामध्ये भरून घेणार आहोत. अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण हा लाल रंग भरून घेणार आहोत. चला तर आता लाल रंग हा भरून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप ही काढून घ्यायची आहे. चला आता मग काढून घेऊयात आपण. मध्ये आपण पिवळा टिपका देऊन गोलाकारात पसरवून घेत आहोत. त्याच्यानंतर लाल टिपका देणार आहोत. तर त्याच्या साईडने पण आपण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 4. त्याच्यामधूनही आपण 2 पाकळ्याच्या मधून छोट्या छोट्या रेघ काढून घेत आहोत. त्याला पांढरे डॉट देणार आहोत व पसरवून घेणार आहोत. अगदी दिसायला सुंदर, कमीत कमी वेळेत काढता येणारी व कमीत कमी जागेत सुद्धा काढता येणारी अशी आपली ही रांगोळी आहे. त्या चौकोनाच्या मधल्या साईडला आपण एक त्रिकोण काढून घेणार आहोत. चारही बाजूंना आपण अशाच प्रकारचे त्रिकोण हे काढून घ्यायचे आहेत. चला तर आता काढून घेऊयात. आता त्या त्रिकोणाला क्रॉस होतील अशाही आपण 3 रेघा काढून घेणार आहोत. चारही त्रिकोणांमध्ये अशाच आपण रेघा काढून घ्यायच्या आहेत. चला तर आता 4 रेघा या काढून कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपण एक पाकळी काढणार आहोत त्रिकोणाच्या साईडला चारही बाजूंना आणि त्याला आपण रंगही देऊन घेणार आहोत. चला तर मग फटाफट रांगोळी काढायची आहे. अशाच कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या अंगणात दारासमोर नेहमीच कलरफुल रांगोळीने सजवत राहा. पाहणाऱ्यांचे अगदी डोळे प्रसन्न होतील. तर आपण लाल रंग हा या पाकळीमध्ये भरत आहोत. चला तर अशा पद्धतीने आपल्या लाल रंग हा पाकळीला देऊन कंप्लीट होत आहे. चला तर आता लाल रंग हा कंप्लीट झालेला आहे देऊन. आता आपण पुढची स्टेप लाल रंगामध्ये पिवळ्या रंगाचा शेड हा देऊन घेणार आहोत छोटा छोटा.
चला आता तोही रंग देऊन कंप्लीट झालेला आहे. तर त्याच्या पुढची स्टेप आपण खालच्या ज्या त्रिकोणाचे जे रेघा आहेत ते आपण कमळाच्या आकारामध्ये ह्या जोडून घ्यायच्या आहेत प्रत्येकच साईडला आता. आणि खालची एक एक कमळाच्याच 2 अशा पाकळ्या काढून घेत आहोत आपण व लास्टची गोल पाकळी आपण काढून घेणार आहोत व त्यामध्येही आपण सुरेखसा कलर असा भरून घेणार आहोत. खालच्या पाकळीला पोपटी रंग देणार आहोत, म्हणजेच फेंट हिरवा किंवा फिक्कट हिरवा असा देणार आहोत. आणि पाकळ्यांच्या वरच्या साईडला पांढरा रंग देऊन घेत आहोत व त्याच पद्धतीने खालून एक एक रेघ मारून आपण त्याला डॉट देऊन घेणार आहोत आणि पसरवून गोलाकार करणार आहोत. अशाच पद्धतीची डिझाईन आपण ही 4ही बाजूंना उरलेल्या म्हणजेच 3ही बाजूंना आपण काढून घ्यायची आहे. चला आता मग फटाफट काढून घेऊयात. चला आता डिझाईन झालेली आहे. आता आपण कलरही देऊन घेऊयात राहिलेल्या 3ही कमळांना अगदी सुरेख पद्धतीनं. चला तर अशा पद्धतीने आपली ही कमळाची डिझाईन अगदी सुरेख पद्धतीने ही तयार तर झालेली आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. आणि रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील. तर आता आपण चौकोनाच्या 4ही कोणांना पिवळ्या रंगांचे हे टिपके काढून पसरवून घेतलेले आहेत. तर आपण थोडासा चौकोनी डार्क करून घेत आहोत. तिथली एक लास्टची आपली डिझाईन ही काढायची आहे. चला तर मग काढून घेऊयात. आपण आता 5 छोटे छोटे टिपके. चला तर मग मधल्या साईडला वळून आपण त्याला फुलाचा आकार देत आहोत. दोन्ही कमळांच्या मध्ये हे अशा प्रकारचे फूल आपल्याला राहिलेल्या सर्वच बाजूस काढून घ्यायचे आहेत. तर फटाफट आपण काढून घेत आहोत. चला तर आता तेही फूल आपले काढून कंप्लीट झालेले आहेत. सबस्क्राईब प्लीज, चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. आता आपण मस्त असे टिपके हे पुढे काढून घेत आहोत. त्याच्यानंतर त्याला पसरून घेणार आहोत. कमळाच्याही साईडला आपण एक एक टिपके देऊन घेत आहोत. चला तर मग अशा प्रकारे आपली ही डिझाईन पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.